महाराष्ट्र दिनी राज्याला एक मोठी घोषणा ऐकायला मिळणार आहे। जर तुम्ही मुंबई पुणे किंवा नागपूरच्या रस्त्यांवर रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करत असाल आणि चालकाला तुमची भाषा समजत नसेल तर आता हे चित्र बदलणार आहे। कारण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे। महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांबाबत घेतलेला निर्णय म्हणजे केवळ प्रशासकीय बदल नसून ती एक भाषिक क्रांती आहे। मोटार वाहन कायद्यात स्थानिक भाषेचं ज्ञान असण्याची तरतूद असतानाही आजवर त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आलं। मात्र आता ही उदारता संपली आहे। येत्या 1 मे पासून राज्यातील सर्व परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य करण्यात आलं आहे। ज्यांना मराठी लिहिता वाचता किंवा बोलता येणार नाही त्यांचे परवाने थेट रद्द केले जातील। फक्त चालकच नाही तर अर्थपूर्ण तडजोड करून परवाने देणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्यांवरही आता टांगती तलवार आहे। महाराष्ट्राच्या मातीत व्यवसाय करायचा असेल तर इथली भाषा येणं गरजेचं आहे। हा नियम कागदावर आधीपासूनच होता, पण प्रत्यक्षात मात्र अनेक रिक्षा टॅक्सी चालक प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्यास टाळाटाळ करतात। कधी भाषेचा अडसर तर कधी मुजोरी अशा अनेक तक्रारी सरकारकडे दाखल झाल्या होत्या। याचीच गंभीर दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आता आरपारची लढाई पुकारली आहे। कारवाईचं स्वरूप पाहिलं तर 1 मे पासून परिवहन विभागाची भरारी पथकं रस्त्यावर उतरतील। रँडम पद्धतीने रिक्षा आणि टॅक्सी थांबून चालकाची मराठी भाषेची चाचणी घेतली जाईल। वाचन चाचणी चालकाला मराठी फलक किंवा नियम वाचायला लावले जातील। संवाद चाचणी प्रवाशांशी मराठीत बोलण्याचं कौशल्य तपासलं जाईल आणि लेखन चाचणी अर्जावर किंवा पावतीवर मराठीत माहिती भरता येते का हे पाहिलं जाईल। या 3ही स्तरांवर जो चालक अपयशी ठरेल त्याचा परवाना जागीच जप्त करून तो रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल। ज्या राज्यात आपण राहतो तिथली भाषा आपल्याला यायलाच हवी। प्रवाशांना जर आपली भाषा समजत नसेल तर व्यवसायात पारदर्शकता राहत नाही। म्हणूनच आम्ही 1 मे पासून कडक तपासणी मोहीम राबवणार आहोत। जे चालक मराठीत नापास होतील त्यांचे परवाने त्याच क्षणी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। ही केवळ चालकांसाठीच नाही तर भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठीही धोक्याची घंटा आहे। या निर्णयाचा सर्वात मोठा तडाखा आरटीओ मधील भ्रष्ट साखळीला बसणार आहे। अनेकदा कागदपत्रांची पूर्तता न करता किंवा मराठी भाषेची चाचणी न घेता टेबलाखालून परवाने वाटले जातात। आता अशा 59 प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांवर मंत्रालयाची करडी नजर असणार आहे। ज्या अधिकाऱ्यांनी केवळ चिरीमिरी घेऊन परप्रांतीय किंवा मराठी न येणाऱ्या चालकांना हिरवा कंदील दाखवला त्यांच्या सेवा पुस्तिकेवर आता लाल शेरा मारला जाणार आहे, असं खळबळजनक विधान या मंत्र्यांनी केलंय। अनेक चालक ज्यांना मराठीचा म सुद्धा येत नाही त्यांना परवाने मिळालेच कसे याची चौकशी होणार असल्याचे स्पष्ट संकेत प्रताप सरनाईक यांनी दिलेत। हा निर्णय केवळ भाषिक अस्मितेचा नाही तर तो प्रशासकीय शिस्तीचाही भाग आहे। 1 मे पासून सुरू होणाऱ्या या मोहिमेमुळे रिक्षा टॅक्सी व्यवसायात मोठे फेरबदल पाहायला मिळतील। मात्र याची अंमलबजावणी किती पारदर्शकपणे होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावर आता राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटू लागलेत। या निर्णयामुळे स्थानिक तरुणांना संधी, मराठी तरुणांना रिक्षा टॅक्सी व्यवसायात मोठी संधी उपलब्ध होईल। कारण परप्रांतीय चालकांची संख्या कमी झाल्यास नवीन परवान्यांसाठी स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य मिळेल। भाषेअभावी होणारे वाद, रस्ता चुकणे किंवा महिला प्रवाशांशी होणारे गैरवर्तन रोखण्यासाठी मराठी संवाद एक संरक्षक कवच ठरेल। काही चालक संघटनांनी या निर्णयाचं स्वागत केलं असलं तरी काहींनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे गोंधळ उडण्याची भीती व्यक्त केली आहे। हा केवळ भाषेचा प्रश्न नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न आहे। मुंबईत राहायचं असेल तर मराठी शिकावंच लागेल हा संदेश आता रस्त्यांवर रिक्षांच्या मागे असलेल्या पाटीवर नाही तर चालकाच्या ओठांवर असावा, यासाठी सरकार ठाम आहे। 1 मे पासून सुरू होणारी ही मोहीम नक्कीच ऐतिहासिक ठरेल। जर तुमच्याकडे परवाना असेल आणि तुम्हाला मराठी येत नसेल तर आता वेळ आली आहे ती भाषा आत्मसात करण्याची, अन्यथा 1 मेची सकाळ तुमच्या व्यवसायासाठी मावळतीची ठरू शकते। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।